परंडा तालुक्यात पुरामुळे भोत्रा गावात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। दूध व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पाण्यातून मोटरसायकल काढताना धोक्याचा प्रवास करावा लागतोय। हा रस्ता पाहतोय जिथून कुणालाही जाताना धडकीच भरेल, चालताही येत नाही आणि अशी परिस्थिती आहे। चिखल चालाय, अशात गाडी घेऊन जाणं, त्यावरून काही सामान घेऊन जाणं, दूध घेऊन जाणं तर दूरचीच गोष्ट। त्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सुरवसेंनी, पाहूया। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचं प्रमुख जे केंद्र ठरलं ते परंडा भूमानी वाशी हा परिसर। आणि आपण आता परंडा तालुक्यातील भोत्रा परिसरामध्ये आहोत। जर आपण पाहिलं तर ही अगदी विदारक परिस्थिती आहे। शेतामध्ये पूर्णपणे हे जे पाणी आहे ते घुसलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे। दुग्ध व्यवसाय करणारे त्या ठिकाणी शेतकरी आहेत, पाण्यात अडकून पडलेत, मोटरसायकल अडकलेले मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकतो। अगदी कसरत करत ही गाडी काढण्याचा प्रयत्न केला जातोय। तर आपण आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून यामध्ये चालता देखील येत नाही, तर उभारून आपण ही सर्व परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अगदी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, पिकच्या पिकं पाण्याखाली आहेत, पूरसदृश्य पूर्ण परिस्थिती आहे, मोठं नुकसान झालंय। आणि याच परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर आता हे सर्व शेतकरी जे आहे ते कुठेतरी मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, 7 TV, परंडा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।